पाहिजे काय झालं? चक्कर आली का तुला? गरगरल्यासारखं होतंय. तुझा गुळ पाणी आण लवकर. काय नाही तुला सांगत होतं ना, कशाला एकटी जायचीस? मला तरी सांगायचं, मी आला असून तुझ्या संग. काय बी झालेलं नाही रे. तुझा आण ना लवकर. खा थोडं. काय झालं? काय नाही रे. बोल ना, काय झालंय? अरे लेकरा तुला कसं सांगू रे? अरे तुझी लगीन काय चालू आहे त्याच्यात तुला सांगू मी? म्हणून काय झालं? जसं काय माझं करोडोचं नुकसान होणार होतं. हा, काय झालं सांग तू आधी मला. गावात माझं जमिनीचा तुकडा होता ना, हा. त्या गावातल्या माणसानं लाटला. काय? कोण आहे ते? लय मोठा माणूस आहे म्हण तो गावातला. आजी कितीही मोठा असू देत तो, आपण कायद्याने जाऊयात. तुम्ही असं काळजी करू नका. हवं तर आपण कोर्टाची पायरीही चढूयात. कशाला कोर्टात जायचंय? बायजी, कोर्टात जायची काय गरज नाही. हे फक्त एका माणसाच्या कानावर घातलं ना, आपलं काम होऊन जाईल. डॅडी आहे ना, आपल्याला जिथले तिथं न्याय मिळवून देतील. कोण डॅडी? अगं माझे सासरे, तिजूचं लग्न त्यांनीच जमवलंय. गावात सगळे प्रेमाने त्यांना डॅडी म्हणतात. त्यांचं नाव जालिंदर निंबाळकर आहे. अरे भाई, पण त्यांनीच तर तेच जमीन मिळवून देतील. तेच सांगतोय मी. आजी, आजी सांग ना, काय झालंय नक्की? म्हणजे तू तरी सांग काय झालंय. अरे अशुभ, मगाशी बाई आजी बोलली म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो. मला काय माहित कुठे जायचंय. गेल्यावर कळलं की आपल्या जमिनीचा काहीतरी लफडा आहे आणि ते मिशीवाले काका होते. त्यांनी आजीचा खूप अपमान केला आणि मी आजीला इथे घेऊन आलो. जेव्हा मी सूर्याला सगळं सांगितलं तेव्हा कळलं की ते काका तुळजाचे वडील आहेत. एक लफडा झालाय की इथे येण्याआधी मी शिवाला कॉल केला होता आणि हे सगळं घडला प्रकार तिला सांगितला आणि ती तिकडेच गेली. आजी तुम्ही हे आधी का नाही सांगितलं मला? मी काहीतरी केलं असतं. आशू, आपल्याला तिथे लवकरात लवकर जावं लागेल, नाहीतर सूर्य आणि शिवा एकमेकांचा जीव घेतील. है? हो, सूर्या डॅडींना खूप मानतो. तेव्हा नंतर त्याच्यासाठी डॅडीच आहेत आणि डॅडींसाठी सूर्या म्हणजे त्यांचं ब्रह्मास्त्र आहे. आमची शिवा काय कमी नाहीये. तिने तिचा तिसरा डोळा उघडला तर समोरचे भस्म होतील. आशू चल, लवकर आपल्याला निघावं लागेल. आजी, येतो मी. मग तर तो झालाच पाहिजे आणि त्यात त्या शिवाचा नाश झाला पाहिजे. वाघाच्या गुहेतून कोणीच परत जात नाही. कुठे आहे वाघ? मला तर इथे लबाड लांडगे आणि पाळलेले कुत्रेच दिसतायत. धीर धर, धीर धर. दिसल तुला वाघ बी दिसल तेव्हा स्वतःच्या जीवाची भीक मागशील आमच्याकडे. बघू ना आपण कोण कोणाच्या आयुष्याची भीक मागताय ते. आणि वाघ काय, अख्खी जनावरांची फौज मागवली ना तरी पण ही शिवा एकटी पुरेल त्यांना. बोलव कोणाला बोलवायचं ते. हे जालिंदर, बंद करायची तुझी नाटकं आणि तुझ्या त्या वाघाबरोबर तूच खेळत बस. माझ्याकडे वेळ नाही. माझ्या आजीच्या जमिनीचे पेपर्स इथे टाकायचे. आम्ही भीक पण भिकाऱ्याची लायकी बघूनच घालतो. तुझी तेवढी पण लायकी नाही. तुला माहित नाही, एकदा का एखाद्या गोष्टीवर जालिंदर निंबाळकरचं नाव लागलं की त्याची झाली, परत नाही मिळत.
ती जमीन कशी परत मिळेल तुला हा? ती द्यायची असती ना त्या म्हाताऱ्याला तेव्हा देऊन टाकली असते. तेव्हा चेतना आलात तिकडं परत जायचं यातच तुमचं भले. नाही तर ज्या मातीसाठी राडे घालताय ना त्याच मातीत तुला कळते का तू कुणाला हात लावलायस ते? परत नाही हात लावायचा. अच्छा, तू आहेस रे लबाड लांडग्याचा वाघ. किंवा तोंड सांभाळून बोल. तू सांभाळून बोल. मी यांच्याबद्दल काहीच चुकीचं ऐकून घेणार नाही हं? माझ्यासाठी देव माणूस येऊ. ते कोण कुठला देव? देवाचा वेश पांघरून राक्षस फिरतो या गावात. माझ्या आजीची जमीन हडपली याने. तू यार तू तू भोळा आहेस. तुझ्या भोळेपणाचा फायदा घेतो हा माणूस. काय पण काय बडबडतेस तू? डॅडी असं करणं शक्यच नाही. तर ते दोन्ही आता त्यांना द्यायचं जमतं. ते कधीच घेत नाहीत. लोकांची इथं पंक्ती उठतात. लोक जेवण करून जातात पोटभर. माणूस आहे ना कधीच कुणाची भाकर हिसकावून घेणार नाही. साहेब, काय गैरसमज आहे तुझा? तुझ्या याच भोळेपणाचा फायदा घेतो हा नीच माणूस. शिवा ओरडायचं रे. आवाज खाली कर. काही कर रे. याला मी सोडत नाही. आणि तूच काय, देव जरी आला ना तरी याच्याकडनं मी माझ्या आजीची जमीन परत घेणार म्हणजे घेणारच. मी तुला यांच्या केसाला हात सुद्धा लावून देणार नाही. ठीक आहे,